नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे देवाने दिलेली भेट. एक शेठजी अत्यंत श्रीमंत होते. दरवर्षी आपल्या कामगारांना उत्तम भोजनाची मेजवानी देत होते. यावर्षीही त्यांनी ती दिली. स्वतः आग्रह करून करून सगळ्या कामगारांना पोटभर जेवण त्यांनी दिलं. आणि नंतर ते म्हणाले, यावर्षी फक्त जेवणच नाही तर सगळ्यांना छान गिफ्ट सुद्धा आहे. चला या एक एक जण माझ्याजवळ. मग काय, पहिला कामगार उठला आणि शेठजींजवळ जाऊन पोहोचला. तो जवळ आलेला पाहताच शेठजींनी खालून 2 पाकिटं बाहेर काढली. ते म्हणाले, या पाकिटात पैसे आहेत आणि याच्यामध्ये रामायण हा धर्मग्रंथ आहे. दोन्हीपैकी एकाची तुला निवड करावी लागेल. तसा तो म्हणाला, शेठजी, रामायणावर माझी नितांत श्रद्धा आहे, पण माझी आई खूप आजारी आहे, त्यामुळे मला आता पैशांची निकड आहे. मी पैसे घेतो. असं म्हणून त्यांनी पैशाचं पाकिट घेतलं आणि तो मागे जाऊन उभा राहिला. दुसरा म्हणाला, मी घर बांधतोय, मला पैसेच हवेत. तिसरा म्हणाला, मला मुलांची फी भरायची आहे, मला पैसेच हवेत. असं म्हणता प्रत्येक जण येत होता आणि पैशाचं पाकिट घेऊन मागे जाऊन उभा राहत होता. अहो, पाहता पाहता पूर्ण हॉल रिकामा झाला. शेवटी एक तरुण मुलगा उभा होता. तो कारखान्याची झाडलोट करणारा होता. तो शेठजींच्या जवळ आला. शेठजींनी दोन्ही पाकिटं त्याला दाखवली. तसं तो म्हणाला, शेठजी, मला रामायण हा धर्मग्रंथ हवा. माझी आई रोज सकाळी रामायण वाचते, संध्याकाळी महाभारत वाचते. ती मला नेहमी म्हणते, बाळा, जर देव आपल्या पाठीशी असेल तर कोणत्याच गोष्टीची कमतरता आपल्याला पडणार नाही. म्हणून मला हा धर्मग्रंथच हवा आहे. जर ती म्हणते ते खरं असेल तर मला आपोआपच पैसा मिळेल शेठजी माझ्या श्रमामुळे. हो बेटा, घे आणि उघड बरं ते पाकिट आमच्या सगळ्यांच्या समोर. त्याने ते पाकिट उघडलं आणि तो म्हणाला, शेठजी, यात फक्त रामायण धर्मग्रंथच नाही तर अजून 2 कागद आहेत. काय आहेत हे? अरे वाच की. असं म्हणताच तो वाचू लागला. इतका नीतिमान पुरुष माझ्या कारखान्यामध्ये असेल तर तो माझ्या इस्टेटीतल्या काही भागाचा भागीदार होऊ शकतो. आणि त्याच्यावरती शेठजींची सही होती. आणि दुसरा कागद नव्हता तर तो मोठ्या रकमेचा चेक होता. शेठजी, हे सगळं कशासाठी? हे मला नको, मला फक्त धर्मग्रंथच द्या. नाही बाळा, अरे देवानी दिलेली ही भेट आहे तुला, घे ही. हे ऐकताच त्या तरुणाचा चेहरा उजळला. तर मागे सगळेजण उभे होते कामगार, त्यांचे चेहरे मात्र खजील खजील झाले. नमस्कार.